टक्कल पडलंय? मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77 980 54 841. जैन समाजातील कटारिया परिवाराच्या सदस्यांनी विविध उद्योग आणि व्यवसायात आपला ठसा उमटवलाय. हा परिवार कटारिया फाउंडेशनच्या माध्यमातून जोडला गेलाय. सर्व एकत्र आल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. फाउंडेशननं सर्वांना एकत्र जोडून ठेवलंय. फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी दिशादर्शक उपक्रम राबवले जात आहेत. सर्वांचं कार्य मनाला समाधान देणारं आणि अभिमानाने मान उंचावणारं असल्याचं अशोक बिल्डकॉनचे अशोक कटारिया यांनी हुरडा पार्टी आणि स्नेह मेळाव्यात सांगितलंय. ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन अहमदनगर शाखेच्या वतीनं नगर पुणे रोडवरील चास या ठिकाणी वरद रिसॉर्ट येथे हुरडा पार्टी आणि स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय. जिल्ह्यासह राज्यामध्ये विविध उद्योग आणि व्यवसायात असलेले कटारिया बांधव कुटुंबासह दाखल झाले होते. या मेळाव्यात युवकांना उद्योग व्यवसायात चालना देण्यासाठी मार्गदर्शन केलं गेलं. तर विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण नाव कमावणाऱ्या मान्यवरांचा आणि सदस्यांचा सन्मान केला गेला. फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा अशोक बिल्डकॉनचे अशोक कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी विविध खेळ या ठिकाणी पार पडले. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला गेला. राष्ट्रीय उपाध्यक्ष CA रवींद्र कटारिया यांनी संबोधन केलं आणि CA अभय, CA प्रवीण, CA सिद्धार्थ, संजय, मंगेश, राजेश, पवन, अमोल, ललित, सचिन या सर्व कटारिया परिवाराचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सत्कार केला गेला. आज आप यहाँ पे देख रहे हो जो मेला सा लगा हुआ है वो भी कटारिया फाउंडेशन का, और इसमें जो महिला वर्ग आज उपस्थित हुई है, कहते हैं ना महिला तो चलता फिरता मीडिया है। एक बिजनेस के बारे में आप बता दो तो वो एक बहन आगे जाके बहुत से लोगों को बताती रहती है। तो इसमें ये फायदा ये भी है कि हमें जो भी बिजनेस कर रहे, जैसे मेरे एक साड़ी का बिजनेस है, आज मैंने यहाँ पे बता दिया कि मेरा साड़ी का बिजनेस है, तो जिनको एक बहन को भी अगर वो साड़ी पसंद आई तो आगे जाके वो एक नहीं रोजाना, अरे यार वहाँ चलना कटारिया टेक्सटाइल में, वहाँ पे बहुत अच्छी साड़ियाँ है। तो इस वैसे ही अनेक प्रकार के सबके अलग अलग बिजनेस है, तो वो एक फायदा भी अपने ही परिवार को होता है। तो उद्देश्य यही है कि परिवार में एकजुटता बनी रहे, और परिवार अगर साथ रहता है, कोई भाई समझ लो छोटा है तो हम उनको भी आगे कैसे बढ़ाते हैं उनको भी बताया है। जैसे मैंने अनेक बहनों को जैसे अपना साड़ी का बिजनेस भी शुरू करवाया है कि आप हमें पैसा अभी नहीं देना है, आप पहले लेके जाओ, कहीं भी एग्जीबिशन में काम करो, फिर बच जाए तो हमें दो, आपको अच्छा लगे तो आप आगे शुरू रखो, नहीं अच्छा लगे तो बाद में आप जितनी साड़ियाँ बेची है वो ठीक है, उसके बाद आप घर लाके दे दो। तो इससे फायदा क्या होता है कि बहनें भी इंडिपेंडेंट हो रही है, आगे बढ़ रही है, यही हमारा उद्देश्य है। जो नगर में कटारिया फाउंडेशन का जो एनुअल सम्मेलन हुआ, उसके लिए तो पहले नगर वासियों को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि इतना शानदार सम्मेलन किया। यूथ के लिए थोड़ा बात चल रहा था हमारा, तो यूथ को अभी संस्कार के लिए हमारे आनंद सर जो पूरे संस्कार के लिए डिटेल डिस्कशन किया, और वो मेरे को इतना अच्छा लगा कि हमारे यूथ बच्चे अगर मान लो संस्कार से आगे बढ़ेंगे तो उनका परिवार, उनका व्यापार, उनका पूरा समाज उससे खुश रहेगा। ये मेरे दिमाग में ये चल रहा है, वो हिसाब से मेरे को लगता है कि मेरे को सबसे पहले वो यूथ के बारे में इम्प्लीमेंट करना चाहिए। कटारिया फाउंडेशन की आज अहमदनगर में सम्मेलन था, और इधर आकर इतनी खुशी हुई कि यहाँ का जो रविंदर जी कटारिया के अंडर में जो टीम तैयार हो रही है, कम्युनिटी हो, शेयर मार्केट हो या बिजनेस की कोई भी पॉलिसी हो, पूरी यंग जनरेशन जिन हिसाब से उन्होंने एक टारगेट देकर एक मुकाम पर पहुंचाने की कोशिश की है, ऑल इंडिया में इनसे सीखना चाहिए। और नए कटारिया परिवार को कैसे बिजनेस में और कैसे इनकम आ सकती है और कैसे सपोर्ट लग सकता है वो सीखना चाहिए। आज आकर खुशी हुई, ये जो टारगेट इन्होंने दिया है ये सबको सिखाना चाहिए। रविंदर जी का बहुत बहुत धन्यवाद, इसी तरह कटारिया परिवार को आगे बढ़ाए। सर्व क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित यश संपादन केलेले कटारिया परिवाराचे सदस्य
यांचं मार्गदर्शन सर्वांना मिळालं. अतिशय उत्कृष्टरित्या जीवनात व नवीन जीवनात आत्ताची जी परिस्थिती आहे सत्य परिस्थितीला मनोगत व्यक्त केलं. कटारिया फाउंडेशन अहमदनगर येथे कटारिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, कटारिया प्रॉपर्टीज आणि कटारिया कमोडिटीज अशा अनेक क्षेत्रात कटारियांची मुलं काम करतात आणि तिथे अतिशय सुंदर यश संपादन करतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळाला. मनमुराद सगळेजण एन्जॉय केलं. प्रत्येक परिवार एकत्र आला. प्रत्येक परिवाराची अतिशय घनिष्ठ मैत्री होते आणि एकमेकाला कायम सहाय्य करू आणि एकमेकाच्या विश्वासाने एकमेकाचा विकास करू अशा भावनेने हे संस्थान, हे कटारिया फाउंडेशन हे पुढे चाललेलं आहे. ऑल ओव्हर इंडियाभर यांच्या शाखा आहेत आणि 3,500 कुटुंब कटारियांचे एकत्र आलेले आहेत आणि ते एकमेकाला मदत करतात, एकमेकाला आनंद देतात आणि निस्वार्थपणे आनंद लुटतात. अशा या संस्थेचा मला पण मी कार्य सांभाळतो, याचा मला आनंद आहे. तिथले सर्व मॅनेजमेंट करणारे लोक, वरद ग्रीन्सचं व्यवस्था फार चांगली होती. ते रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. आपल्या परिवारातीलच नव्हे तर संपूर्ण समाजातील प्रत्येक व्यक्तिमत्वाला जोडून एक अखंड अशी मालिका तयार करण्याचं प्रशंसनीय कार्य कटारिया फाउंडेशन करत आहे. संपूर्ण भारतभर विखरलेला कटारिया परिवार एका व्यासमंचावर आणून एक संपूर्ण जगाला, संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम कटारिया परिवाराच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि आज यातीलच एक टप्पा अहमदनगर चॅप्टरच्या सर्व कटारिया बंधूंनी, जास्तीत जास्त कटारिया बंधूंना परिवाराला जोडून आज एक वेगळा आदर्श ते निर्माण केलं आणि उत्कृष्ट नियोजन, आयोजन आणि संघटन कौशल्याचं प्रचिती इथे दिल्याबद्दल त्यांचं इतकं कौतुक करावं तितकं कमी आहे. नगर चॅप्टरचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे कॅप्टन, आमचे बंधुवर्य CA रवींद्रजी कटारिया यांनी जी टीम आणि जी लिडरशिप म्हणजे संघटन कौशल्य इथे दाखवलेलं आहे याची प्रचिती आहे. पुन्हा या संघटनेत मी एक कार्यकर्ते या रूपाने खूप 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 शुभेच्छा देतो आणि खूपच गौरवान्वित असे कार्य आहे. औरंगाबाद अहमदनगरला आमचे बंधू रवींद्रजी कटारिया यांनी औरंगाबाद चॅप्टरचं संमेलन इथे बोलवलं होतं. या संमेलनाचं निमित्त होतं हुरडा पार्टी आणि त्या निमित्ताने संपूर्ण अखिल भारतीय कटारिया फाउंडेशनच्या लोकांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. या संदर्भामध्ये आम्ही इथे आलो. आज अहमदनगर चॅप्टर ज्या पद्धतीने काम करत आहे त्याची संपूर्ण ओळख आणि त्याची नजदीकी मिळाली. आज जवळजवळ 250-300 कटारिया बंधूंच्या फॅमिलीचे ते जे ह्या फाउंडेशनला जोडलेले, यांच्यामधला एकोपा, यांच्यामधला ज्याला आपण भाईपा म्हणतो म्हणजे बंधुत्व, त्याचं इथे दर्शन झालं. 3 अतिशय उत्तम असे हे कार्य इथे करतायत तिथे, की ज्याला आपण फायनान्शियली म्हणू, की ज्याच्यामध्ये रिअल इस्टेटचं आहे, कमोडिटीज आहे किंवा शेअर्समध्ये म्हणजे इन्व्हेस्टर याच्यामध्ये आहे. तिथे ह्यामध्ये अशा पद्धतीनं बंधूंना ते एकत्र आणून इन्व्हेस्टमेंट करून आणि त्याचं रिटर्न त्या याच्यामध्ये एकमेक देता आहे. तिथे हा खूप उत्तम असा एक जो आहे त्याचं दर्शन इथे झालं. याच्याचमधनं आमची आता अशी अपेक्षा आहे की ह्या पद्धतीने याची जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा त्याचं रूपांतर होईल तेव्हा आपल्या बंधूंना म्हणजे कटारिया बंधूंना जे काही साधारण ज्या लोकांना नीड आहे, गरज आहे, त्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीने तिथेची मदत होईल यात काही शंका नाही.
खरोखरच अहमदनगर कटारिया कटारिया फाउंडेशनचं चॅप्टर एक उत्कृष्ट असं मिसाल जे आहे ते आमच्या कटारिया ऑल इंडिया फाउंडेशनसाठी आहे. आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली त्यांची जी लिडरशिप रवींद्र भाऊकडे आहे, वाव, म्हणजे त्याला शतशः धन्यवाद. त्याला उदंड आयुष्य मिळो आणि छान असं आरोग्य मिळो. हे कार्य त्याचं अजूनही दुघांनी तिघांनी त्यांनी अशा पद्धतीने वाढत जावं अशी शुभेच्छा मी माझ्या पर्सनल आणि त्या कटारिया फाउंडेशन ऑल इंडिया कटारिया फाउंडेशनतर्फे त्यांना देतो. आणि त्याचप्रमाणे नगर येथील कटारिया फाउंडेशनच्या चॅप्टरला शुभेच्छा देऊन यावेळी अशोक बिल्डकॉनचे अशोक कटारिया, ललित कटारिया, राजेंद्र कटारिया, हिरालाल कटारिया, संतोष कटारिया, निलेश कटारिया, प्रदीप कटारिया, डॉक्टर जीवन कटारिया, जमनादास कटारिया, प्रमोद कटारिया, ॲडव्होकेट ललित कटारिया, महेंद्र कटारिया, महावीरचंद कटारिया यांसह ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच मुंबई, नाशिक, बेळगाव, सिल्वासा, पुणे, संभाजीनगर येथून प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.